हाय मैत्रिणी, मी आशा फॅशन डिझायनर रुपाली. तर आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती, मॅडम 30 साईज आणि 28 साईजचं पेपर कटिंग दाखवा. तर आज आपण 30 साईजचं 4 टक्स ब्लाऊज पेपर कटिंग पाहणार आहोत. तर 30 साईजमध्ये आपली उंची जी आहे ती 12.5 आहे, तर आपण 13.5 घेतलेली आहे. आणि रुंदी जी आहे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच असं 7.5 प्लस 2 असं 9.5 घेतलेले आहे. गळा रुंदी अडीच जशी आहे तशीच घेतलेली आहे. 3.25 शोल्डर पण रेग्युलर आपला जसा आहे तसा. पुढचा गळा आपला 5 इंचचा आहे, तर 5 इंच घेतलेला आहे आपण इथं. मुंडा जो आहे 30 साईजला आपण 5.5 इंचाचा घेतलेला आहे, तर 5.5 इथं मार्किंग केलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर मुंड्याचे आकार 1.25 इंचावरून एक आणि 1.25 इंचावरून एक अशा बरोबर दोन्ही शेप देऊन घेतलेले. गळ्याला अर्ध्या इंचावर बरोबर राऊंड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना क्रॉसपट्टी जी आहे ती आपली बरोबर 2 इंचाची आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. या साईडला 2.5 इंचाची जशी असते तशीच. त्याच्यानंतर ना 3.5 इंचच्या डॉटवरून आपल्याला बरोबर सरळ लाईन क्रॉस करून घ्यायची, म्हणजे क्रॉसपट्टीचा शेप एकदम बरोबर येतो. 3.5 इंचापर्यंत सरळ लाईन क्रिएट करून घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचंय, बरोबर ही क्रॉस लाईन करून घ्यायची. त्यानंतर जे आपलं मधलं जे मार्जिन राहिले गळ्याच्या आणि क्रॉसपट्टीच्या मध्य भागी त्याचं मध्य करायचं. तर आपलं जे आहे ते 6 इंच आहे. त्याच्यानंतर आपण मध्य केल्यानंतर बरोबर 3 इंच येतात. 3 इंचानंतर ना आपल्याला काय करायचं, बरोबर 3.5 इंचावरती स्टार करून घ्यायचं आहे. 3.5 इंचावरती स्टार करून झाल्यानंतर ना 1.5 इंच इकडे, 1.5 इंच इकडे, 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच खाली अशा पद्धतीने आपल्याला 4 टक्सचे मार्किंग करून घ्यायचे. तर 4 टक्सचे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, लाईन क्रिएट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे आपलं 4 टक्सचं 30 मापाचं पेपर कटिंग झालं. आता स्लीव्ज कशी काढायची ते पाहूया. स्लीव्ज आपल्या रेग्युलर प्रमाणे छातीचा चौथा भाग 7.5 आणि उंची जी आहे ते 3 आहेत, त्याच्यामध्ये 2 इंच मिळून अशी 5 इंचाची उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना 2.5 इंच आपण इथून खाली आलो स्लीवचा शेप देण्यासाठी. परत 1 इंच इथं आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची. त्याच्यानंतर ना आपल्याला इथून एक तिरकी लाईन मारून घ्यायची. तिरकी लाईन मारून झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं, याचा मध्य करायचं आहे. तर आपलं जे मेजरमेंट आहे ते 7.5 आहे, तर आपण त्याचा मध्य करून 3.5 वरती डॉट करून परत त्याचा मध्य करून इथे एक आणि इथे एक असे 3 डॉट करून घेतो. तर पहिल्या डॉटच्या वरती अर्धा इंच आणि दुसऱ्या डॉटच्या खाली अर्धा इंच अशा पद्धतीने पहिला वरचा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर खालचा शेप देऊन घ्यायचा. ही झाली आपली स्लीव्ज. तर 30 साईज मापाचं हे पेपर कटिंग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब